मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय हो. गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार गुरु के नहीं. सुर नर मुनि जन साधुआ संतों सर्वस दी नहीं. सतगुरु साहेब संत सब डंडो तुम प्रणाम. आगे पीछे मत हुए तिनको जा कुर्बान. नराकार निर्विषम काल जाल भयभंजनम निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुबेशुंदनम. सोहम सुरति समाप्तम सकल समाना निर्तल. उज्ज्वल हिरंबर हरतमम बेपरवा अथाह वार पारनी मज्जतम. ग्रीब जो सुमर सिद्ध होई गणनायक गलता ना. करो अनुग्रह सोई पारस पद परवाना. आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा. चरण कमल लो लाऊं आद्यंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिद्धि सिद्धि दाता सोई. अवगत गुण अतीतम सत्य पुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी. तन मन अर्पों शीशम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा. शेष सहस मुख गावे पूज्य आदि गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय धावे. समर्थ जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि अधारा ध्यावे सहस 88. उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी. 33 कोटि अधारा ध्यावे सहस 88. उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी. कर जोरूं विनती करूं धरूं चरण पर शीश. गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश. कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम. चरण कमल में राखियो मैं बंदी जाम गुलाम. कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम. गले प्रेम की जेवड़ी जा खेचो वहाँ जाऊं मैं. तो करो तो बावड़ू दूर दूर करो तो जाऊं. जो रखो तो ही रहूं जो देवो सुखा. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सर्व सृष्टी रचणारे कबीर परमेश्वरजींच्या असीम परवानगीने तुम्ही सर्व पुण्यात्मे सत्संग ऐकायला उपस्थित झालात. सौभाग्य आहे तुमचे
की काही वेळ परमात्म्याचा महिमा ऐकण्याचा अवसर तुम्हाला प्राप्त झाला. खूप छान नशीब प्राप्त आहे आपल्याला, आणि तुम्हाला तो सत्संग मिळत आहे जी या विश्वात सगळ्यात दुर्लभ वस्तू आहे. श्रीमद तसे सगळ्या संतांनी सांगितले आहे, मनुष्य जीवन खूपच दुर्लभ आहे, म्हणजे खूप मुश्किलीने प्राप्त होते. मनुष्य जीवन प्राप्त करून सगळ्यात दुर्लभ जी वस्तू आहे ती सद्गुरू आहे. सद्गुरूंच्या विषयी श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 7 श्लोक 19 मध्ये सांगितलं आहे, गीता ज्ञानदाता हा ब्रह्म आहे. श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून बोलत आहे आणि सांगतो की बहुनाम जन्मानाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. हा काय सांगू इच्छित आहे की जसे गीताध्याय नंबर 7 श्लोक नंबर 12 पासून 15 पर्यंत तर तिन्ही गुणांची भक्ती, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजींची जे साधना करतात त्यांची स्थिती सांगितली आहे, तर ती युजलेस आहे. मग गीताध्याय नंबर 7 श्लोक 16 पासून 18 पर्यंत आपली साधना आणि साधकांची माहिती देतो की माझी साधना 4 प्रकारांनी करतात. एकतर संकट निवारणासाठी आर्त, आणि दुसरी धनलाभासाठी अर्थार्थी, तिसरे जिज्ञासू जे घरातून निघतात परमात्मा प्राप्तीची इच्छा घेऊन ज्ञान ग्रहण करण्यासाठी भगवानाचे, त्यांना जसे ज्ञानी अज्ञानी संत भेटतात त्या ज्ञानाचे ते स्वतः वक्ता बनतात. हे तिन्ही व्यर्थ सांगितले आहेत, युजलेस सांगितलेत. चौथा सांगितला आहे ज्ञानी. ज्ञानी ती व्यक्ती असते ज्याला हे पक्के निश्चित झालं की मनुष्य जीवन सहजपणे मिळणारे नाहीये, खूप मुश्किलीने प्राप्त होते. त्यानंतर ज्ञानीला हे ज्ञान मिळते विद्वान पुरुषाला की मोक्ष या मनुष्य जीवनाचा मूळ उद्देश मोक्ष आहे. मग त्याला हे पण ज्ञान होते की मोक्ष या अन्य उपासनांनी किंवा अन्य देवतांच्या उपासनांनी नाही होऊ शकत, एका परमात्म्याच्या भक्तीने मोक्ष मिळतो. हे ज्ञानी आत्मा असतात. 7व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकात गीता ज्ञानदाता, गीता ज्ञान देणारा ब्रह्म सांगत आहे की हे जे ज्ञानी, चौथ्या प्रकारचे जे ज्ञानी आत्मा आहेत ते खूप उदार आहेत, नेक आहेत. परमात्म्याला मिळवण्यासाठी यांनी समर्पण केले, आपल्या शरीराची पर्वा पण नाही केली. हजारो वर्षांपर्यंत भुकेले तहानलेले बसून राहिले, परंतु यांना तो तत्वदर्शी संत नाही भेटला जो 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात ज्याच्याबद्दल सांगितले आहे, ज्या कारणाने हे माझ्या वाल्या खराब जन्म मरण वाल्या त्या गतीतच स्थित राहिले. अनुत्तम, खराब. आता ब्रह्म उपासनेने कुठे जातात? ब्रह्मलोकात. ब्रह्मलोकात गेलेले प्राणी पण जन्म मृत्यूमध्ये राहतात. 7व्या अध्याय 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात स्पष्ट केले आहे. आणि गीता ज्ञानदाता ब्रह्म स्वतः सांगतो 2ऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात, 4थ्या अध्यायाच्या 5 व 9व्या श्लोकात आणि 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात की अर्जुन, तुझे व माझे खूप जन्म झाले पण पुढे पण होत राहतील, तू नाही जाणत मी जाणतो. गीता अध्याय नंबर 18 श्लोक नंबर 62 मध्ये सांगितले की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, त्याच्या कृपेने तू परम शांतीला आणि शाश्वत स्थानाला प्राप्त होशील, सतलोकाला. 15व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात सांगितले की तत्वदर्शी संत भेटल्यानंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध केला पाहिजे, जिथे गेल्यानंतर साधक परत परतून संसारात कधी नाही येत. याने सिद्ध आहे की गीता ज्ञान देणाऱ्याहून कोणी दुसरा आहे पूर्ण परमात्मा, आणि त्याच्या भक्तीनेच लाभ होईल. आणि त्याची साधना तत्वदर्शी संत सांगतात, ते सद्गुरू असतात वास्तवात. तर सांगायचा भाव आहे की आता आपण येऊया 7व्या अध्यायाच्या 19व्या श्लोकावर. हा काय म्हणतो की बहुना जन्मानाम
अंते ज्ञानवान माम प्रपद्ये, की खूप खूप जन्मांच्या कोणत्या शेवटच्या मनुष्य जन्मात, एखाद्या मनुष्य जन्मात हा ज्ञानी आत्मा, ज्ञानवान बुद्धिमान व्यक्ती ब्रह्मतत्वाची साधना, माझ्यापर्यंतची साधना करतात मुश्किलीने. आणि हे सांगणारा साधू वासुदेवाः सर्वम इति स महात्मा सुदुर्लभः, हे सांगणारा संत की नाहीतर ब्रह्मा विष्णू महेश अन्य देवी देवतांच्या भक्तीने मोक्ष होणार, हा वासुदेव नाहीये, हा सर्व शक्तिमान नाहीये, हा सगळ्यात वरचा मालक नाहीये. वासुदेवाचा अर्थ आहे ज्याचा वास, ज्याचा निवास, ज्याची प्रभुता सगळ्यांच्या वर असेल, ओव्हरऑल कंट्रोलर. श्रीकृष्ण वॉज नॉट वासुदेव, श्रीकृष्णजी वासुदेव नव्हते. हे तर वासुदेव त्यांच्या वडिलांचे नाव होते. वेदांत परमात्म्याची उपमा लिहिली आहे, त्यात वासुदेव लिहिले आहे. तर हे आपले ऋषी लोक त्या सद्ग्रंथातून चांगले नाव निवडून मुलाचे ठेवत असत. श्रीकृष्ण वासुदेव नव्हता, तो तर वासुदेवाचा मुलगा होता, एका व्यक्तीचा. वासुदेव परमात्म्याची उपमा आहे, ज्याची प्रभुता सर्वांवर आहे. ब्रह्मा विष्णू महेश एक एक विभागाचे एका ब्रह्मांडात 3 लोकांवर वासु मालक आहेत. हे कुळाचे मालक वासुदेव नाहीयेत. रजगुण विभागाचे ब्रह्माजी, सत्वगुण विभागाचे विष्णूजी, तमगुण विभागाचे शिवजी. आणि हे कोणत्या पृथ्वीलोक, स्वर्गलोक आणि खाली पाताळ लोक, या 3 लोकांवर यांची प्रभुता आहे. आणि एका ब्रह्मांडात अजून पण लोक खूप खूप आहेत, तिथे पण यांचं काही नियंत्रण नाहीये. तिथे हा ब्रह्म स्वतः कंट्रोल करतो. असे 21 ब्रह्मांड आहेत. तर हे ब्रह्मा विष्णू महेश केवळ या 3 लोकात एक एक विभागाचे मिनिस्टर आहेत. हे कुळाचे मालक नाहीयेत, हे वासुदेव नाहीयेत. यांचा पिता ब्रह्म आहे, ज्योती स्वरूपी निरंजन काळ आहे. याला क्षरपुरुष पण म्हणतात. हा 21 ब्रह्मांडांचा मालक आहे. आणि 21 ब्रह्मांडांचा मालक आहे, हा कुळाचा मालक नाहीये. यानंतर गीताध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये 3 पुरुष म्हणजे 3 परमात्मा सांगितले आहेत, 3 प्रभू सांगितले आहेत, स्वामी. एक तर क्षरपुरुष हा 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे, आणि दुसरा अक्षर पुरुष आहे, तो 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी आहे. तो कुळाचा मालक नाहीये, तो वासुदेव नाहीये. मग 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात सांगितले की उत्तम पुरुष तू अन्यः परमात्मा इति उदाहरतः यह लोकत्रयम आविश्य विभर्ती अव्यय ईश्वरः. श्रेष्ठ परमात्मा पुरुषोत्तम तर या दोघांहून कोणी दुसरा आहे, क्षरपुरुष आणि अक्षर पुरुषाहून. गीताध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 1 मध्ये अर्जुनाने विचारले की तुम्ही जे 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात तत्ब्रह्माची माहिती सांगितली आहे, ते तत्ब्रह्म काय आहे? 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात उत्तर दिले आहे गीता ज्ञान देणाऱ्या त्या ब्रह्मने की तो परमक्षर ब्रह्म आहे. तर आता आपण येऊ या 7व्या अध्यायाच्या 19व्या श्लोकावर. बहुनाम जन्मानाम अंते ज्ञानवान माम प्रपद्ये. खूप खूप जन्मांच्या शेवटच्या कोणत्या एखाद्या जन्मात हे ज्ञानी आत्मा माझ्यापर्यंत पोहोचतात, नाहीतर अन्य उपासनाच करत राहतात. कोणी देवी देवता, कोणी मंदिर मशीद इथपर्यंत सीमित राहतात. आणि मग सांगितले की वासुदेव सर्वम इति, तर जो परमक्षर ब्रह्म आहे तो कुळाचा मालक आहे, तो असंख्य ब्रह्मांडांचा स्वामी आहे, इन्क्लुडिंग ब्रह्म अँड परब्रह्म. क्षरपुरुष आणि अक्षर पुरुषावर पण त्याची प्रभुता आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त असंख्य ब्रह्मांडांचा तो मालक आहे, तो आहे वासुदेव. तर 7व्या अध्यायाच्या 19व्या श्लोकात गीता ज्ञानदाता देणारा ब्रह्म सांगत आहे की खूप खूप जन्मांच्या शेवटी कोणी ज्ञानी आत्मा माझ्यापर्यंत पोहोचतो भक्तीत, नाहीतर खालच्यांची साधना करत राहतात. आणि वासुदेव सर्वम इति, की तो वासुदेव आहे, तो आहे सर्व काही. सर्वम इति, बस हेच आहे जे काही आहे ते. तोच पापनाशक आहे, तोच मोक्षदायक आहे,
तोच वास्तवात अविनाशी आहे, तो सगळ्यांचा जनक आहे, तो सगळ्यांचा कंट्रोलर आहे. त्याच्याच भक्तीने मोक्ष मिळेल हे सांगणारा स महात्मा सुदुर्लभहा. तो संत मोठ्या मुश्किलीने मिळेल. होय होय. आज हा दास आहे तो. आणि तुमचे किती चांगले नशीब आहे की आज हा दास तुम्हाला प्राप्त झाला. धन्य आहेत तुमचे माता पिता ज्यांच्यापासून तुमचा जन्म झाला. याच विषयाबद्दल सूक्ष्म वेदात सांगितले आहे की एक पंजाबचा राहणारा एक रामराय उर्फ जुम्मकरा गावात 2 नावे ठेवतात व्यक्तींची. काही वेळा त्याचे विशेष नाव होते रामराय. हे सिंग तर नंतर ठेवू लागले. पहिली अशीच नावे ठेवत होती आपल्या हिंदूंच्या सारखी यांची नावे. तर आता पण हिंदूंसारखीच आहेत, परंतु पुढे सिंग लावू लागले. तर सांगायचा भाव हा आहे की रामराय नावाचा एक खूप मोठा शेतकरी होता, 900 बिघ्यांचा. त्यावेळचा बिघा खूप मोठा असायचा. वर्तमानात 5 बिघ्यांचा 1 एकर होतो. तर तो 4.25 बिघ्यांचा 1 एकर एक होता. या 5, 5.5, 4.25 एकर. तर सांगायचा भाव हा आहे की तो भगवानांचा चाहता होता. गरीबदासजींचा कोणी शिष्य जेव्हा गरीबदासजी छोडाणीमध्ये विद्यमान होते, गरीबदास साहेबजींना, आदरणीय गरीबदास साहेबजींना परमात्मा भेटलेले होते. त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त होऊन वर सतलोक सचखंड सगळे बघून परत आले होते. त्यानंतर त्यांनी हे अमृतवाणीचे लेखन कार्य करवले होते. त्या वाणीतून काही वाणी सिलेक्ट करून, जसे ब्रह्मवेदी, मंगलाचरण, हे त्यांचे शिष्य सकाळी करत असत नित्यनियम रूपाने, जसे आपण करतो. तर त्यांचा एक शिष्य वासीर गाव, लुधियानाजवळ आहे वासीर गाव, तिथे गरीबदासजी यांच्या नावाने एक कुटीर पण बनवलेली आहे. ते वाशीर गाव पंजाबमध्ये. तर तिथे एक तो गरीबदासजींचा शिष्य, उन्हाळ्याचा ऋतू होता, रस्त्यावरून चालत होता. रात्रीत तो तिथे थांबला. रात्री झाडाखाली सकाळी न्हावून धुवून आणि सकाळचा नित्यनियम करत होता. तिकडून हा रामराय अर्थात झुम्मकरा, तो सरदारजी स्नान करायला, आता सकाळी फ्रेश व्हायला फिरायला निघाला होता ब्रह्ममुहूर्तावर. जेव्हा तो फ्रेश वगैरे होऊन आला, त्याने पाहिले की किती चांगली वाणी जी आत्म्याला खेचत आहे. हे कोण बोलत आहे? कारण की हे लोक, सरदार लोक जे शिक्षित आहेत, वाणीने खूप जास्त मोहित आहेत, खूप चांगल्या प्रकारे ऐकतात, लवकर ते प्रभावित होतात वाणीने. तर त्यांनी पाहिले की ही वाणी तर विशेष आहे, जी खेचत आहे आत्म्याला. त्याच्या जवळ जाऊन बसला. जेव्हा त्या भक्ताने आपला सगळा नित्यनियम केला, तेव्हा याने विचारले झुम्मकराजींनी की हे भक्त, ही वाणी कोणाची आहे? त्याने सांगितले की आमचे पूज्य गुरुदेवजींची वाणी आहे. हे संत विद्यमान आहेत वर्तमानात? म्हटले हो जी, हे आज पण आपल्या शरीरात आहेत. आणि छुडाणी गाव पूर्ण पत्ता सांगितला. त्याने लिहून घेतला. 1-2 दिवसात तो छुडाणीला पोहोचला. गरीबदासजींबरोबर चर्चा झाली आणि गरीबदासजींनी मग सगळे ज्ञान सांगितले. नानक साहेबजींना कोण भेटले होते, कुठे भेटले होते, कसे भेटले होते, तो कोण आहे, तो परमात्मा आहे, सगळी कथा सांगितली. हम सुल्तानी नानक तारे दादू को उपदेश दिया, जात दुलाहा भेद न पाया वो काशी महे कबीर हुआ। अनंत कोट ब्रह्मंड का एक रति नहीं भारे, सतगुरु पुरुष कबीर हैं ये कुल के सिरदनहार। जेव्हा खूप ज्ञान ऐकले, सृष्टी रचना ऐकवली, तेव्हा त्या झुम्मकराने म्हटले होते की हे मालक, हे भगवान, हे महात्माजी, असे ज्ञान तर आजपर्यंत कोणी ऐकवणारा नाही भेटला. तेव्हा गरीबदासजींनी म्हटले होते कि गुरु बिन काहुन पाया ज्ञाना, जो थो था बुछड़े मूड किसाना। गुरु बिन वेद पढ़े जो प्राणी, समझन सार रहे अज्ञानी। तत्व भेद कोई ना कहे रे झूमकरा, यू पैसे ऊपर नाच सुनो राई झूमकरा। कोटों मध्य कोई नहीं रे झूमकरा, अरबों में कोई गर्क सुनो राई झूमकरा।
की या ज्ञानाला जाणणारा जे मी तुला ऐकवत आहे करोड संतांमध्ये नाही मिळणार, अर्बोनमध्ये मिळेल तुला, अर्बोनमध्ये. त्यावेळी गरीबदासजी अर्बोनमध्येच होते, एकटेच संत होते, परंतु त्यावेळी त्यांना हे सगळे नाम देण्याचा आदेश नव्हता. मग त्यांनी सांगितले की करोडोंमध्ये पण कोणी संत तुला नाही मिळणार, या ज्ञानाचा जाणकार अर्बोनमध्ये मिळेल. अर्बोनमध्ये कोणी गर्क, गर्क मीन्स कम्प्लीट इन ऑल रिस्पेक्ट, म्हणजे सर्व ज्ञानाने परिपूर्ण. ज्ञान पण आहे आणि भक्ती समाधान पण आहे, कम्प्लीट मंत्र पण आहेत ज्याच्याकडे. आपले हे गरीबदासजी शेतकरी होते, जाट होते, गावचोडानीचे, हरियाणाचे. हरियाणाच्या लँग्वेजमध्ये त्यांनी तो परमात्म्याचा महिमा अधिक सांगितला. गर्कचा अर्थ होतो, जसे आपल्या देशी हरियाणवी भाषेत म्हणतात की हा मुलगा ताकदीत, शक्तीमध्ये परिपूर्ण आहे. शक्तीमध्ये, शक्ती म्हणजे ताकद. जसे कोणी पहिलवान असेल तर त्याला असं म्हणतात की हा तर ताकदीत गर्क आहे. गर्क म्हणजे किती परिपूर्ण आहे, म्हणजे खूप शक्तिशाली आहे. आणि दुसरे म्हणतात ज्यांच्याकडे खूप धन असते त्यांना म्हणत असत हा तर धनामध्ये गर्क आहे, म्हणजे जास्त धनवान असतो. तर इथे त्याच लँग्वेजचा प्रयोग करत म्हटले आहे कि कोटों मध्य कोई नहीं रह झूमक रहा, अरबों में कोई गर्क है. की या ज्ञानात गर्क म्हणजे कंप्लीट ताकद आणि खूप धनवान, या ज्ञानाचा व भक्ती शक्तीचा कोणी अर्बोनमध्ये एक मिळेल. आज तर सगळ्या जगाची लोकसंख्या 7 अरबच्या जवळपास सांगतात, मनुष्य जीवन माणसांची. तर या 7 अरबमध्ये एक दास आहे जो या ज्ञानाचा जाणकार आहे, विश्वात कोणी नाही. तर तुमचे सौभाग्य आहे की तुम्हाला मनुष्य जीवन मिळाले, जे आहे खूप दुर्लभ. आणि तो सद्गुरू मिळाला. बहुनाम जन्मानाम अंते ज्ञानवान माम प्रपद्ये, आणि वासुदेव सर्वम इति सहा महात्मा सुदुर्लभहा. तो दास पण मिळाला. तुमचे किती चांगले नशीब आहे, किती प्रिय आत्मा आहात त्या परमात्म्याचा, कबीर भगवानांचा तुम्ही, जो योग्य वेळेवर आला आहात. जे उशिरा येतील, पश्चाताप करतील, निसटलेल्या वेळेवर रडतील डोके आपटून आपटून, त्यावेळी मग हातात नाही येणार. आता जो प्रसंग चालू आहे, आता सद्गुरू भेटतात तर मग ज्ञान सांगतात. सद्गुरू खरे ज्ञान देतात, त्यालाच सद्गुरू म्हणतात. आणि जो सद्ग्रंथांच्या ज्ञानालाच पुढे घेऊन जातो तो सद्गुरू म्हटला जातो. ज्यांना ज्ञानच नाहीये, आपल्या सद्ग्रंथाचे ज्ञान नाहीये, ते सद्गुरू नाहीये, त्या बकवादी व्यक्ती आहेत. तर पुण्यात्म्यांनो, आणि सद्गुरू सत्संग करतात आणि सत्संगाने मग ज्ञान मिळते. आता गरीबदास साहेबजी सतलोकात सर्व व्यवस्था बघून आले, भगवानांच्या महिम्याशी परिचित झाले. त्यांनी काय सांगितले, एक वाणी ऐकवतो आपल्याला. न्योळी न्योल नाद सुभान गति, ये लड़े भुवंग हमेशे, जड़ी जान जगदीश है, व्यसना व्यापै शेष. पुण्यात्म्यांनो, हा सूक्ष्म वेद आहे. तुम्हाला तर 4 वेदच, अशी समस्या निर्माण होत होती की हे 4 वेदच नव्हते समजले, ते संस्कृतमध्ये होते. आणि हा सूक्ष्म वेद जे भगवानाने दिलेले ज्ञान आहे, परमात्म्याने जे बोलले आहे, तेच गरीबदासजींनी इथे लिहून घेतले आहे, लिहिले आहे. हा पण एक सूक्ष्म वेद आहे, याच्यात कंप्लीट ज्ञान आहे. जसे गीताध्याय नंबर 4 श्लोक 32 मध्ये म्हटले आहे की परमात्मा स्वतः परम अक्षर ब्रह्म येऊन आपल्या मुखकमलातून जे ज्ञान देतो, त्या ज्ञानामध्ये यज्ञांची म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची माहिती विस्ताराने सांगितली गेली आहे. आणि त्याला जाणल्यानंतर मग सगळ्या पापातून जीव मुक्त होतो. तो सूक्ष्म वेद आहे. 4 अध्यायाच्या 34व्या श्लोकात सांगितले आहे की त्या तत्व ज्ञानाला जे भगवान स्वतः सांगतात,
तत्वदर्शी संत जाणतात त्यांना दंडवत प्रणाम केल्याने, कपट सोडून प्रश्न करण्याने ते तत्वदर्शी संत तुला तत्वज्ञानाचा उपदेश करतील. तर आता हा सूक्ष्म वेद आहे, याला समजणे मोठे कठीण आहे. या दासावर दया केली त्या परमपिता कबीर भगवानाने. या दासाची बुद्धी उघडली या मालकांच्या गूढ रहस्यांना समजण्यासाठी आणि तुम्हाला समजावण्यासाठी. न्योली न्योल मुंगसाला म्हणतात न्योल देशी भाषेत, हरियाणवी भाषेत. न्योल नाद सुभान गति, ये लड़े भुवंग हमेशे, जड़ी जान जगदीश है, व्यसनी व्यापै शेष. आता बघा, ही एक ओळ आहे दात्याच्या ज्ञानाची. यात किती गूढ रहस्य लपले आहे की ज्या भक्ताकडे हे यथार्थ मंत्र, सद्भक्ती, सतनाम ज्याच्याकडे उपलब्ध आहे, तो एक असा सुरक्षित झाला जसे एक मुंगूस असते. मुंगूस तुम्हाला माहीत असेल, मुंगूस. त्या मुंगसाची किती लांबी असते, जास्तीत जास्त ते 8-9 इंच लांब असते, शेपूट धरून, शेपटी सकट, आणि उंदरापेक्षा थोडेसेच मोठे असते. आणि ते सापाबरोबर लढते. सर्प जवळजवळ 10-10 फूट, 12-12 फूट लांब असतो आणि त्यापेक्षा कितीतरी पट ताकदवान असतो. आता ते त्याच्याबरोबर कसे लढते? ते अशा स्थानावर त्या सर्पाला डिवचते जिथे कोणत्या झाडीत, झुडपात एक जडीबुटी असते, नागदमन जडीबुटी नाव आहे तिचं, नागदमन, आणि त्यातून सुगंध निघतो. ते मुंगूस काय करते, तिथे त्या जडीबुटीचा वास घेऊन येते, श्वास धरून ठेवते आणि तिकडून सर्पाला डिवचून जाते. सर्प त्याच्यासाठी असा तयार असतो, डंख असा फणा काढून. आता मुंगूस त्याच्या जवळ येऊन ती जडीबुटी, जो वास घेऊन आले होते, तो श्वास सोडते. त्या जडीबुटीच्या समोर सर्पाला चक्कर यायला सुरुवात होते. त्याच्या नाकात जाताच आणि तो आपला जीव वाचवत पळून जायचा विचार करतो. मग मुंगूस त्याच्या मानेवर बसते, फण्याच्या वर, आणि सोबतच तो श्वास पण सोडत राहते आणि मग त्याला पकडून मारते. आता मुंगसाकडे ती जडीबुटी आहे तेव्हा ते त्यावर नियंत्रण करू शकते, इतक्या लांब अजगरावर. याच प्रकारे हा काळ जो आहे एक सर्प आहे आणि जीव एका मुंगसासारखा तो छोटा प्राणी आहे. त्याच्या ताकदीसमोर ज्याच्याकडे ही सतनाम रूपी जडीबुटी आहे, नागदमन, तो मग या काळावर विजय मिळवेल. काय सांगितलंय? न्योल नाद सुभान गति, वो लड़े भुवंग हमेशे, जड़ी जान जगदीश है, व्यसना व्यापै शेष. की हे सतनाम जो नाद आहे, सतनामाचा जो मंत्र आहे, ही भगवानाची शक्ती, जगदीशाची शक्ती आहे. ज्याच्याकडे याची ही जडीबुटी आहे त्याच्यावर काळरूपी अजगराचा कोणताही प्रभाव नाही पडणार. कोणावर? हंस गवन करते नहीं, मान सरोवर छाड़े, और कौवे उड़ उड़ जाते हैं, ये खाते मसाहाड़े. हंस दशा तो साधु है, ये सरोवर है सत्संग, मुक्ता हलबाणी चुगे फिर चढ़त नवेला रंग. दरस परस नहीं अंतरा, रोमी वस्त्र बीच, पारस लोहा एक डिग वही पलटे नहीं अभीच. आता काय सांगत आहेत की हंस गमन करते नहीं, मान सरोवर छाड़, और कौवे उड़ उड़ जाते हैं, वो खाते मांसाहार. हंस कोणाला म्हणतात? हंस एक पक्षी आहे जो बगळ्यासारखा असतो.
बगळा आणि हंसामध्ये फरक बघण्यासाठी हे सांगितले जाते की हंस एकाच सरोवरात हंस पण असतात, बगळे पण असतात. बगळे खातात मासे किंवा किडे मकोडे, हंस नाही खाणार. हंस केवळ मोती खातो. दुसरं, हंसाला एक अजून गुण दिला आहे परमात्म्याने की 1 ग्लास दुधात 1 ग्लास पाणी घाला आणि हंसाच्या समोर ठेवा. हंसाला अशी ताकद, शक्ती दिली आहे की तो दूध पेईल. 1 ग्लास पाणी तसंच सोडून देईल. तसे तर दुधातून पाणी वेगळं होणं खूप असंभव आहे, पण त्यात ती ताकद आहे. तर याच प्रकारे जो भक्त आहे, ज्याने दूध आणि पाणी वेगळं केलं, ज्याने किडे मकोडे खाणं सोडलं, म्हणजे विडी, दारू, मांस, तंबाखू या बकवास गोष्टी या सोडल्या, ते हंसाच्या वृत्तीचे निर्मळ भक्त बनले. आता सांगतात की हंस गवन करते नहीं, मान सरोवर छाड़, और कौवे उड़ उड़ जाते हैं जो खाते मांसाहार. म्हणजे जे हंस आहेत ते सत्संग नाही सोडू शकत. ज्या कावळ्यासारख्या वृत्तीच्या व्यक्ती आहेत, ज्यांची बकवास सुटत नाही, ते सत्संग सोडून बकवास करत राहतात. हंस दशा तो साधु है, हंस दशा तो साध है, और सरोवर है सत्संगे. मुक्ता हलबाणी चुग ये नवेला रंगे. आता त्या हंसांसाठी हे सत्संग रूपी सरोवर आहे आणि हे साधू आत्मा हे आहेत हंस. हंस दशा तो साध है और सरोवर है सत्संग. आणि इथे हे परमात्म्याचे अमृतवाणी रूपी मोती खात आहेत. आणि मग चढे नवेला रंग. दुप्पट चांगला भाव बनत जाईल, जे सत्संगात येत राहतील, दृढ राहतील. आणि हंस गवन करते नहीं, हंस गवन हंस नाही जात, मान सरोवर छाड़े, ये कौवे उड़ उड़ जाते हैं वो खाते मांसाहार. तर जे पुण्यात्मे परमात्म्याच्या चरणी आले, ज्ञान समजून घेतले, मग या सांसारिक कार्यात त्यांची आवड नाही राहणार. कोणते कार्य? ज्या वाईट चालीरीती आहेत, विवाहात, लग्नात बकवास, नाचणे गाणे, हुंडा देऊन आपला फुकटचा त्रास घेणं, मग कर्जाखाली दबून जाणं, या अशा प्रकारची बकवास, दारू, मांस, तंबाखू आणि या राजनीतीत धक्के खाणे, हे हंस नाही करत, भक्त नाही करू शकत. ते तर कावळ्यासारखे लोक आहेत, ज्यांची वृत्तीच चुकीची आहे. तेच सत्संग सोडून या बकवासांमध्ये जातात. आणि मग काय सांगतात? द्वार धनी के पड़ा रहे, और धक्के धनी के खावे, 100 काल झकझोल ही पर द्वार छोड़ ना जावे. या मार्गात सफल होण्याचा एक फॉर्म्युला सांगितला आहे की जेव्हा ज्ञान मिळते, परमसंतांची ओळख होते, सांगतात द्वार धनी के पड़ा रहे और धक्के धनी के खावे. येतो आणि जातो भगवानाच्या पायांपाशी. आणि भले कितीही संकटे तुमच्यावर काळाने देऊ देत, जसे सांसारिक, कारण की तुम्ही नाम घेतले, आता हळूहळू तुमची सर्व संकटे दूर होऊ लागतील. तर तुम्हाला असे वाटेल की जसे कोणते संकट आले नाम घेतल्याने. नाही, संकट तर टळत आहे तुमचे. जर नाम घेतले नसते तर जीव गेला असता. तुम्हाला काही भक्त भेटतात, सांगतात नाम घेतल्यानंतर मी तिथून सोडून आलोय, मला असा काही त्रास झाला. भल्या माणसा, तिथे तर नरक होता, सरळ काळ होता, तिथे तर तुझा जीव गेला असता. इथे आल्यानंतर तर तुझा जीव वाचला छोट्या मोठ्या या दुःखाने. तर काय सांगतात की द्वार धनी के पड़ा रहे और धक्के धनी के खावे, और 100 काल झकझोल ही. काळ मध्येच निसंशय झटके देऊ दे, परंतु द्वार सोडून नका जाऊ. आता जसे तुम्ही इथे येता, सद्गुरू काय असतात? एका सद्गुरूची उपमा ही पण आहे की सद्गुरू एक धोबी आहे आणि जीव आहे एक कपडा, जो संसाराच्या कर्मात खूप मळून गेला आहे
आता धोबी कुणाचा कपडा धुण्यासाठी येतो, राजाचा पण असतो, अधिकाऱ्याचा पण असतो. त्या सगळ्या कपड्यांना कसा धुवत होता तो? पहिले तर त्यांना पाण्यात भिजवत होता आणि मग त्याला पकडून असे दगडावर जोरजोरात आपटून आपटून मारत असे, धोपटत असे, जोपर्यंत मळ निघत नाही इतके गुद्दे लाथांनी मग दगडावर आपटून आपटून मारतो. तर तो त्या कपड्यांचा शत्रू नाहीये. तर तो कपडा असं म्हणेल की याने तर मला बदलून काढले असं म्हणतो. तर तो मळ काढत आहे तुमच्यातून, दोष काढत आहेत परमात्मा. परमात्म्याला शरण आल्यानंतर छोटी मोठी कोणती हरकत असेल तर गॉड गिव्हन समजा की तुम्हाला आपटले जात आहे त्या धोबीच्या घाटाप्रमाणे. दर्श परस नहीं अंतरा ये रूमी वस्त्र बीचे, पारस लोहा एक डिग ये पलटे नहीं अभीचे. आता बघा, मग अजून एक गोष्ट सांगितली आहे. किती खोल ज्ञान आहे पुण्यात्म्यांनो. जेव्हा तुम्हाला या सूक्ष्म वेदाचे ज्ञान होईल, तुम्ही तोंडात बोटे घालाल की आजपर्यंत आपण गीता पण वाचली. गीता आम्ही यासाठी शिकवतो की तुम्ही हे समजू शकाल की जे ज्ञान पवित्र गीता देते, जे पवित्र वेद सांगतात, पवित्र पुराण सांगतात, पवित्र ग्रंथ सांगतात, तेच ज्ञान परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी सांगितले, लिहून ठेवले होते. आणि त्यांना अशिक्षित म्हणत असत, त्यांना तर वेदशास्त्र माहीत पण नव्हते. तर याने सिद्ध होईल की ते परमात्मा होते, जे सर्व सद्ग्रंथांनी परिचित पण होते आणि त्यापेक्षा पण वेगळे, त्यातही जे ज्ञान नाही ते पण सांगितले. तर भगवानांशिवाय हे ज्ञान सांगितले नाही जाऊ शकत. तर परमात्म्याला ओळखण्याचा हा पण फॉर्म्युला आहे, एक पॉइंट आहे. तर काय सांगत आहेत? दर्श परस नहीं अंतरा ये रूमी वस्त्र बीचे, लोहा पारस लोहा एक डिग वही पलटे नहीं अबीचे. एका ओळीत किती खोलवर ज्ञान भरलंय, किती गूढ रहस्य आहेत. काय सांगतात की तुम्ही इथे सत्संगात येता आणि ज्यांच्यावर या वचनांचा परिणाम नाही झाला तर ते कसे आहेत? कोट वर्ष करो संगत संतों की, कोट वर्ष करो संगत संत की, पत्थर का जल में क्या भीजे, एक चंदन बन में रंग ला दे, पर बांस बिटम भी ना सींचे. काय सांगतात की जसे सत्संगात पण येतात आणि मग विकार पण करतात, त्यांच्या बाबतीत सांगितले आहे की जसे करोड़ वर्ष करो संगत संत की, संतांची, पत्थर का जल में क्या भीजे, जसे दगडाला पाण्यात टाका 20 फूट खाली खोलवर आणि काढल्यानंतर मग दोन्ही तुकड्यांना लगेच असे घासा, लगेच ठिणगी उडेल, चिंगारी उडेल, निघेल. याने सिद्ध झाले की पाण्याने जो परिणाम व्हायला पाहिजे होता, ती ठिणगी उडायला नको होती, नव्हती निघायला पाहिजे होती, परंतु त्यावर पाण्याचा परिणाम नाही झाला, तो जसाच्या तसा राहिला, ॲज इट इज विकार त्याच्यात. याच प्रकारे जे सत्संगात येतात त्यांना म्हणतात करोड़ वर्ष करो संगत संतों की, और पत्थर का जल में क्या भीजे, क्या भीगे, और चंदन बन में रंग ला दे, एक बांस बिटम भी ना सींचे. ही सूक्ष्म वेदाची वाणी आहे, गरीबदास साहेबजींची वाणी आहे. काय सांगितलंय की जसे चंदनाचे झाड असते, जवळपास कोणते नीम असो, जांडी असो, कोणते पिंपळ असो, त्या सगळ्या जवळपासच्या झाडांना आपला सुगंध सोडून सोडून आपल्या सुगंधाने युक्त करते आणि ती पण चंदनासारखा सुगंध देऊ लागतात. परंतु वेळू बांबू ज्याची काठी बनते, म्हणतात तो बांबू जरी त्याच्याबरोबर उगवला चंदनाच्या, बांबूवर परिणाम नाही होत. तर काय सांगतात कि कोट वर्ष करो संगत संतों की, और पत्थर का जल में क्या भीजे, और चंदन बन में रंग ला दे, एक बांस बिटम भी ना सींचे. तर जी बांबूसारखी दगडासारखी माणसं आहेत त्यांच्यावर तर काही परिणाम होणार नाही. नाहीतर परमात्म्याची ही वाणी
तुम्हाला चंदन बनवेल आणि तुम्ही पण पुढे जाऊन जाऊन सगळ्यांना ऐकवता. तुम्ही तुमचा सुगंध सोडत सोडत आपल्या भाऊ बहीण नातेवाईकांपर्यंत हा सुगंध भगवानाचा सोडत आहात. आता काय सांगतात की इथे येतात पण आणि योग्य पद्धतीने करत नाहीत. त्याविषयी सांगितलंय की दर्श परस नहीं अंतरा और रूमी वस्त्र बीज. जसा एक दगड असायचा ज्याला परीस दगड म्हणतात आणि त्या परीस दगडासारखाच असतो. त्याची ओळख नाही होऊ शकत. त्याची ओळख हीच आहे की ज्यावेळी त्याचा लोखंडाला स्पर्श होतो तो पूर्ण त्या लोखंडाच्या त्या गठ्ठ्याला, जसे हे गर्डर बसवले कोणत्या कोपऱ्यात, गर्डर असतात ना, गर्डर तुम्ही पाहिलेत, साखळ्यांप्रमाणे लोखंडाचे गर्डर असतात लांब लांब. एका गर्डरला कुठे पण लावला, स्पर्श केला तर पूर्ण गर्डरला सोने बनवतो तो. आता काय सांगतात की त्या परीस दगड आणि लोखंडाच्या मध्ये अगदी ते जवळजवळ ठेवले असतील आणि यांच्यामध्ये इतके जरी अंतर असेल, जसे पहिले का रोमपासून बनवून कपडा येत असे खूप पातळ. आता काय सांगतात, जरी दगडाला, त्या परिसाला आणि लोखंडाला बिलकुल जवळ ठेवले आहे आणि त्यांच्यामध्ये केवळ इतके अंतर असेल जितके तलम वस्त्र म्हणजे पातळशी वायल असायची, म्हणजे बिलकुल केसापेक्षा पण कमी अंतर जरी त्यात राहिले, आपापसात भिडलेले पण नसेल. आणि ही वाट बघत आहेत की दोन्ही दगड पण ठेवले, परीस लोखंड पण बरोबर आहे, परीस पण ठेवलाय आणि लोखंडाचे सोने बनले नाही. सांगतात रूमी वस्त्र अंतरा और पारस पारस लोहे बीज. आणि सांगतात दर्श परस नहीं अंतरा रूमी वस्त्र बीज और पारस लोहा एक करने फिर पलटे नहीं अबीज. म्हणजे इतके जरी अंतर राहिले तरीही परिवर्तन नाही होणार आणि ते दिसतात अगदी जवळ ठेवलेले. तर हे सांगतात जे सत्संगात येतात आणि ज्यांच्यावर या गोष्टींचा परिणाम नाही होत, तर त्यांची भावना भगवानाशी जोडलेली नाहीये. ते दिसत तर भक्त आहेत पण भक्तीचा त्यांच्यात प्रवेश नाहीये. तो तेव्हा होईल जेव्हा ते योग्य पद्धतीने मालकांना भेटतील. म्हणतात बिन गुरु मिले मोहे ना पावे. गुरुच्या प्रती जेव्हा तुमचा असा भाव बनेल आणि तेव्हा मग परमात्म्याची तुमच्यात ती भक्ती आणि हे ज्ञान संचरित होईल. तर इथे सांगतात की इथे जसे सत्संगात पण येतात आणि विकार नाही सोडत, यांच्याविषयी म्हटले आहे की कोट वर्ष करे संगत संतों की, पत्थर का जल में के भी जय, एक चंदन बन में रंग ला दे पर बांस बिटंबी ना सींचे. तर तुम्ही चंदन आहात, तुम्ही हा दास चंदन आहे आणि तुम्ही परमात्म्याची झाडे आहात, ती रोपटी आहात ज्यांच्यावर परिणाम झाला आणि बांबू रूपी ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यावर परिणाम नाही होत. ते तर काळाच्या जाळ्यात राहतील, मरू द्या. आता काय सांगतात, परमात्म्याची शक्ती सांगतात कबीर परमात्म्याची की 9 लख नानक नाद में ये 10 लख को रख तीर, लाख दत्त संगी सदा वो चरणों चर्च कबीर. 9 लख नानक नाद में ये 10 लख गोरख पासे, चेलों की गिनती अंत अनंत संत पद में मिले ये कोट तेरे रविदास. रामानंद से लक्ष गुरु ये तारे सिसके भावे, चेलों की गिनती नहीं जो पद में रहे समाये. आता काय सांगतात की कबीर परमात्मा तो समर्थ परमात्मा आहे, परमक्षर ब्रह्म आहे आणि परमक्षर ब्रह्मची माहिती सद्गुरूच देतात. ते किती समर्थ आहेत की 9 लख नानक नाद में आदरणीय नानक साहेबांसारखे महापुरुष चांगले आत्मे त्यांच्या नाद म्हणजे वचनाची मुले झाली, खूप खूप दीक्षित झाली, ते पण पार केले. 9 लख नानक नाद में
और 10 लाख गोरख तीर और लाख दत्त संगी सदा चरणों चर्च कबीर। गोरखनाथजींना खूप मोठे सिद्ध मानले जात होते. गोरखनाथजींना सिद्ध लोकात सगळ्यात ताकदवान सिद्धीवाला मानले जात राहिले. त्यांनी इथपर्यंत चमत्कार केले होते की एकदा त्यांचे मच्छिंदर नावाचे गुरुजी काळ प्रेरणेने एका सिंगल द्वीपाच्या राजाच्या मृत्यूनंतर त्या राजाच्या शरीरात प्रवेश करून तिथे त्याच्या राणीचा उपभोग घेऊ लागला. त्याचे 2 पुत्र झाले. त्यानंतर कोणी गोरखनाथांना डिवचले, कोणी दुसऱ्या नाथाने की जर तू ताकदवान आहेस, सिद्धीवाला आहेस, तर तुझ्या गुरुला वाचव. तो बकवास करू लागलाय तिथे सिंगल द्वीपामध्ये. तर गोरखनाथजी तिथे गेले आपल्या गुरुजींना तिथून. त्याच्या आधी काय केले की कोणी सांगितलं त्या राणीला की हा कोणी सिद्ध आत्मा राजाच्या शरीरात आहे आणि त्या राजाचा आत्मा गेलेला आहे आणि हा कधीही सोडून जाऊ शकतो या शरीराला. याचे शरीर मिळेल कुठेतरी, कोणत्या गुहेत हा सोडून आला आहे. तर राणीने नोकरांना आदेश दिला, कारण की तिला तर राजा पाहिजे होता, शरीर हवे होते, भले त्यात कोणताही आत्मा असेल. राणीने असा आदेश दिला की कोणालाही कोणा संताचे शरीर मिळाले तर त्याला जाळून टाका. सगळ्यांनी हिंडून फिरून नोकरांना गुहेत एक शरीर मिळाले, त्याला जाळले, तिथेच राख करून टाकले. राणी निश्चिंत झाली. मग गोरखनाथ गेले. गोरखनाथजी पोहोचले तिथे. गोरखनाथ, कारण तिथे जाऊ नव्हते दिले गोरखनाथजींना, तर त्यांना मनाई केली होती राणीने. 4ही बाजूला पहारे बसवले होते सीमेवर, कोणी संत नको यायला, कारण की साधू संतांनी हे पण सांगितले होते की एक गोरखनाथ नावाचा या मच्छिंदरजींचा शिष्य, तो येऊन यांना काढू शकतो इथून. तर राणीने 4ही बाजूला सीमेवर पण हे पहारे बसवले होते की कोणी साधू संत माझ्या या नगरीत प्रवेश नको करायला. 4ही बाजूला पक्की सुरक्षा लावली होती. एक गेट होते येण्याचे, तिथे पहारे लावले होते. एकदा मच्छिंदरजींपासून त्या राणीला पुत्र झाला. मग पुत्राचा वाढदिवस झाला कोणत्या दिवशी. त्यात गाणे वाजवण्यासाठी बाहेरून मंडळी यायची होती आणि गोरखनाथाला पोहोचायचे होते. गोरखनाथाला जाऊ नव्हते देत. गोरखनाथजींनी एका ढोलकी वाजवणाऱ्याला जुलाब लावून दिले सिद्धीने. ती बाहेरून जी मंडळी आली होती बाजा वाजवणारी, आणि इतके जुलाब झाले की तो चालू शकत नव्हता. तर ती चिंतित झाली मंडळी की राजाच्या इथे जायचे होते, आपल्याला सजा पण होईल आणि पैसे पण गेले. बाबा काय गोष्ट आहे, का चिंतित आहात? तर असे असे आमच्या एका साथीदाराला जुलाब लागले, राजाच्या इथे जायचे आहे आणि एका ढोलकीवाल्या शिवाय गोष्ट होणार नाही. गोरखनाथ म्हणाले की मी वाजवीन ढोलकी तुमची. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? राजेंद्र माधवराव लावंडे. आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट तिसगाव, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? ड्रायव्हिंग आणि शेती. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 4/5/2014 संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? महादेवाची भक्ती करणे, श्रावण महिन्यात महादेवाची सेवा करणे, अभिषेक करणे, त्याच्यानंतर नवरात्रामध्ये तुळजाभवानीची माता सेवा करणे, तुळजापूरला जाणे, आणि नंतर तुळजापूरची परडी होती आईला, त्या परडीची सेवा करणे. त्याच्यानंतर आमच्या पाथर्डी तालुक्यात जगदंबा मोठा देवीचं मंदिर होतं. नवरात्रात देवीकडे पायी जाणे 5व्या माळीला किंवा 7व्या माळीला. त्याच्यानंतर दत्त जयंती, अभिषेक वगैरे घालणे
आमच्या शेतात उंबर, पिंपळ, लिंब, त्रिवेणी संगम होते. त्याच्यानंतर दत्त जयंतीला तिथं पूजा वगैरे करणे, महादेवाच्या भक्तीला पिंपळाची सेवा, अशी भरपूर सेवा केल्या. तुळजापूरला वर्षातून 3 बाऱ्या जाणे, देवीची सेवा वगैरे. सुरुवातीला संतोषी मातेचे बी व्रत करायचं, शुक्रवार उपास, गट बसविणे, हे भरपूर सेवा केली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण यापूर्वी महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिसाधना आहे ती भक्तिविधी आपण करत होतात, जसे की देवी देवतांची पूजा करणे, तीर्थक्षेत्राला जाणे, उपवास धरणे आणि खास करून आपण देवीवर आपली आस्था होती आणि देवीची साधना आणि सेवा आपण करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज यांचं जे अमृत ज्ञान आहे हे आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? मी भेंडा, शेवगाव तालुक्यात भेंडा, तिथं सप्त्याचा कार्यक्रम होता आणि तिथं संत रामपालजी महाराजाचे अन्वयी पुस्तक विकत होते. ते पुस्तक घेतलं मी. त्याच्यानंतर ते पुस्तक आणून घरी ठेवलं. पण एक दिवसच टी व्हीचे चॅनल मागं पुढं करता करता साधना चॅनलवर संत रामपालजी महाराजाचा कार्यक्रम स्टार्ट झाला होता आणि ते सांगत होते, ब्रह्म विष्णू महेश हे अजर अमर नाही आहेत. तेव्हापासून मी विचारलं का याच्या अगोदर, मला याच्या अगोदरचं पहिलं ज्ञानच माहिती नव्हतं. नंतर हे असे महाराज असे का म्हणलं आहे. नंतर ते माझ्याकडे लक्षात आलं, आपण ज्ञानगंगा पुस्तक आणलेलं आहे. ते पुस्तक मी एक सगट 5 बाऱ्या वाचलं. ते पुस्तक 5 बाऱ्या वाचल्याच्या नंतर मला थोडी शंका आली, कारण त्याच्यात आहे ना गीतेचे श्लोक दिलेले होते काही. मग मी गीता पण वाचली. गीता वाचल्याच्या नंतर मग ते लक्षात आलं, खरं ज्ञान तर इकडंच आहे. आपण आजपर्यंत सारं इकडं तिकडंच भटकत होतो. हो, त्याच्यानंतर मग संत रामपालजी महाराजाची दीक्षा घ्यायची, पण मला माहीत नव्हतं कशी घ्यायची, काय घ्यायची, कुठं आहे. हरियाणा हाई, पण हरियाणा कुठं आहे काय माहीत नव्हतं. काही दिवसांनी माझा एक जोडीदार होता. मी त्यांना म्हणलं, देवा आपल्याला हिसारला जायचं आहे. ते म्हणले काय? म्हणे आपल्याला दीक्षा घ्यायची. ते म्हणे इतक्या लांब? म्हणलं हो. मग आम्ही 4/5/2014 संत रामपालजी महाराजाची दीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञानगंगा पुस्तक आहे याचं आपण अध्ययन केलं आणि त्यामध्ये जे ज्ञान दिलं आहे त्या ज्ञानाला आपण आपले जे हिंदू धर्मातले जे काही पवित्र धर्मग्रंथ आहेत, जसे की गीता, वेद, याच्यामध्ये जे ज्ञान सांगितलं आहे त्या ज्ञानाबद्दल, त्या ज्ञानाशी संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञानगंगा पुस्तक आहे त्यामध्ये जे ज्ञान दिलं, ह्या दोघांची आपण ताळमेळ केली, मिलाप केला आणि आपल्याला जाणवलं की आजच्या घडीला संत रामपालजी महाराज ही सद्भक्ती देत आहेत. जेव्हा आपला हा विश्वास झाला तेव्हा आपण त्यांच्या आश्रमात जाऊन संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारली, त्यानुसार आपण भक्तिविधी करत होतात, तर त्यातून आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? मी 23 जून 2017 बाहेर झोपलो होतो. रात्रीच्या टायमाला अशी शक्ती आली का माझं दुई हाताने नरडं दाबलं. मला ते लवकर कळलंच नाही. नंतर मी काय केलं, संत रामपालजी महाराजाचा सतनामाचा जाप केला. सतनामा जाप केल्याच्या नंतर परत अशी एक शक्ती आली की ते हात सोडले. हो, त्याच्यानंतर ती कोण शक्ती होती मला काय सांगता येणार नाही, पण ती संत रामपालजी महाराजाच्या कृपेने मला परत जीवदान मिळालं. त्याच्यानंतर अशी संत रामपालजी महाराज इच्छा होती का आमच्या भगतमतीनी नामदीक्षा घेऊ. मी संत रामपालजी महाराजांना अरदास लावली की मुलाला आणि मिसेसनी दीक्षा घ्यावी. संत रामपालजी महाराजाची अशी कृपा झाली का आमच्या भगतमतीने माझी इच्छा झाली, पण तिने एक दिवस मला म्हणे भगतजी मला पण नामदीक्षा घ्यायची. हो, मग तिने 2016 तिने नाम घेतली. नंतर मुलांनी बी माझ्या 2016 नामदीक्षा घेतली. दुसरा लाभ असा आहे का गुरु कसा पाहिजे ते एक महत्त्वाचं होतं, कारण ते एक दिलं होतं का गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, गुरु साक्षात परब्रह्म पूर्ण ब्रह्म असं आहे. तर हे माझ्या लक्षात आलं होतं, म्हणून गुरु कसा पाहिजे. तर ते एक आपलं संत रामपालजी महाराजाच्या कृपा आशीर्वादाने गुरु बी भेटले.
सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत आल्यानंतर आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या सतनामाच्या जोरामुळे, सतनामाच्या ताकदीमुळे आज आपण जो काही आपल्यावर एक जी काही दुर्घटना आपल्या झोपेमध्ये जी घडली होती, जी काही शक्ती आपल्यावर चालून आली होती, परंतु ती शक्तीसुद्धा सतनामाच्या जोरामुळे ती दूर लोटल्या गेली आणि आज आपण दर्शकासमोर उभे आहात आणि आज आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्तीबद्दल, अनुभवाबद्दल आज दर्शकांना सांगत आहात. तर मला असं विचारायचं आहे की आज समाज हा शिक्षित आहे आणि समाज हा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीकडे बघत आहेत. तर तुम्ही असं कसं सांगू शकता की केवळ संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळेच आज आपण त्या संकटातून बाहेर आलात? कारण असं आहे की पहिलं पण मी देवी देवताची भरपूर भक्ती करीत होतो. पहिले बी माझ्यावर संकट आले, पण असे देवी देवताच्या भक्तीने संकट टळले नाहीत. ते आता मला ते लक्षात आलं का संत रामपालजी महाराजाच्या नामजपात इतकी ताकद आहे का त्यांच्यामुळं माझे प्राण वाचले. आणि दुसरी गोष्ट, आमच्या मिसेसचं आमचं कधीही जमत नव्हतं, पण संत रामपालजी महाराजाच्या शरणात आल्यामुळं आमचं कधीच भांडण झालं नाही. 2004-05 पासून 14 पासून दीक्षा घेतल्यापासून आमचं कधीही दोघांचं भांडण वगैरे झालेलं नाही आहे. मुलगा बी लहानपणी भरपूर येड्यावानी करायचा, पण तो बी दीक्षा घेतल्याच्या नंतर आहे ना, तो बी शांत झाला. आज तो बी त्याचं शिक्षण झालं आणि तो आज जॉब बी करतो पुण्यात. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपलं कुटुंब आज व्यवस्थित आहे, सद्भक्ती मार्गात आहे आणि आपल्या कुटुंबावर सुखाचा वर्षाव संत रामपालजी महाराजांच्या दयेने होत आहेत. तर या अनुषंगाने आपण इतर जो भक्त समाज आहे त्या समाजाला आपण काय संदेश द्याल? भक्त समाजाला आपली एकच विनंती आहे, संत रामपालजी महाराजाच्या दीक्षा घेऊन आपलं कल्याण करावे, सद्भक्ती करून आपली मुक्ती करावी. सर, जसं तुम्ही सांगत आहात की समाजाने आज संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं आहे आणि त्यांच्या सद्भक्तीकडे त्यांनी आकर्षित होऊन तो मार्ग स्वीकारायला हवा. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर तो साधक किंवा ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? टी व्हीला अनेक चॅनलवर संत रामपालजी महाराजाचे कार्यक्रम चालतात. तिथे खाली पट्टी चालती, त्याच्यात नंबर येतात. त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून हर जिल्ह्यात सेवेसाठी नामदान केंद्र उभारलेले आहे, तिथं बी आपल्याला नामदान घेता येते. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे. आणि जर साधकाला नामदान घ्यायचं असेल तर आपल्या टी व्हीच्या स्क्रीनवर जे काही नंबर आज मोबाईल नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरपैकी कुठल्याही एखाद्या मोबाईल नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक नामदीक्षा घेऊ शकेल. परंतु मला असं विचारायचं आहे की या नामदानासाठी किंवा या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? नामदान फ्रीमध्ये मिळलं जातं. नामदानासाठी कुठलाही खर्च लागत नाही. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.